एक्सरसाइज 3.2 ए त्याच्यातला सेकंड क्वेश्चन 10 नंबरचा प्रॉब्लेम. इंटिग्रल cos raised to 8x into cot x dx. ह्या cos raised to 8x ला काय केलं मी, cos square x ब्रॅकेट रेस टू 4 केलं, म्हणजे 2 into 4 8 आला. ह्या cot ला मात्र cos by sin केलं. परत ह्या cos square x ला काय केलं, 1 minus sin square x. आता हे सांगायची गरज नाही, cos square theta plus sin square theta 1 असतं, त्याच्यावर हे आपल्याला 1 minus sin square मिळालं. हे ॲज इट इज, हे तर डायरेक्ट माझ्याकडून लिहिले गेलं, तर टी साइन ठेवला जातो आहे की नाही, आणि त्याचं एक्सपान्शन माझ्याकडून झालं. तर ते आधी काय केलं मी, साईनच्या ऐवजी टी घेतला. साइन एक्स इज इक्वल टू टी घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स डी टी आलं. म्हणजे इंटिग्रल काय मिळालं आपल्याला, 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 डिव्हायडेड बाय टी, आणि कॉस एक्स डी एक्सच्या ऐवजी आला डी टी. आता त्याला सोडवायचा. फोर्थ पॉवरचा मला फॉर्म्युला माहित होता, मी ते लिहून टाकला आहे की नाही. 1 मायनस 4t स्क्वेअर प्लस 6t रेस टू 4 मायनस 4t रेस टू 6 आणि प्लस t रेस टू 8. एक लक्षात द्या, फॉर्म्युला इथं मायनस जर असेल तर मायनस प्लस येतं. आणि हे 4 6 4 हे कॉन्स्टंट आहेत. समजा नुसतं तुम्ही a मायनस बी ब्रॅकेट रेस टू 4 असं जर केलं, इथं a रेस टू 4 येईल, पण इथं 1 आहे म्हणून इथं 1च राहिला. मायनस 4 a b एक इथं काय होणार, इथं b नव्हताच, इथं b आला, पण इथं a पण येणार आहे, पण इथं 1 असल्यामुळे इथं घेतला नाही. तुम्हाला मी काय करतो, फॉर्म्युला नंतर लिहून दाखवतो, तर इथं जागा नाहीये. तर हा फोर्थ पॉवर झाला, हा डिवायडेड बाय टी. टीनं मी इथं डिवाइड करून दाखवले प्रत्येकाला. हा झाला 1 बाय टी. हा 4 ॲज इट इज, टी स्क्वेअरला टीनं डिवाइड केलं, टी आलं. टी रेस टू 4ला टीनं डिवाइड केलं, टी क्यूब आलं. परत ॲज इट इज टी रेस टू 6ला टीनं डिवाइड केलं, टी रेस टू 5. टी रेस टू 8ला टीनं डिवाइड केलं, टी रेस टू 7. आता ह्याचं इंटिग्रेशन तुम्हाला सगळ्यांना काढता येतं, हे सांगायची गरज नाही. इंटिग्रेशन काढा. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला, फक्त इथं 1 बाय टीचं इंटिग्रेशन लॉग टी. इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरा. टी म्हणजे काय घेतलं होतं आपण, साइन एक्स, ते मांडून टाका. पुढचं इंटिग्रल टॅन रेस टू 5x dx. इथं सुद्धा वरच्या जसं आपण कॉस रेस टू 8ला, तसंच मी ह्या टॅन रेस टू 5ला काय केलं, टॅन रेस टू 4 इंटू टॅन केलं, म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स इंटू पुन्हा त्याचा पॉवर, म्हणजे टॅन रेस टू 4ला 2 रेस टू 2 केलं इंटू टॅन. ह्याच्यातला हा जो टॅन स्क्वेअर एक्स आहे त्याला सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 केलं. ह्या टॅन स्क्वेअर एक्सला सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर तयार केला. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेक एक्स न काय केलं मी, मल्टिप्लाय केलं. म्हणजे हा झाला सेक एक्स टॅन एक्स, हा झाला सेक एक्स. आता सेक एक्स इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट केलं. सेक एक्स इज इक्वल टू टी जर घेतला, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला सेक एक्स टॅन एक्स डीएक्स इज इक्वल टू टी टी. आय इज इक्वल टू इंटिग्रल, हा सेक स्क्वेअर एक्स आहे म्हणजे टी स्क्वेअर झाला, मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय सेक आहे, त्याचा टी घेतला. इथल्या सेकला टी घ्यायचा नाही, कारण की हा सेक एक्स टॅन एक्स डी एक्स याच्याऐवजी पूर्ण काय आहे आपल्याजवळ, डी टी. आता इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला वापरला. टी ए स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअरचा स्क्वेअर, टी रेस टू 4 मायनस 2 ए बी म्हणजे मायनस 2 टी स्क्वेअर, आणि बी स्क्वेअर म्हणजे प्लस 1 डिवायडेड बाय टी डी टी. टीनं डिव्हाइड केलं, टी रेस टू 4ला टीनं डिवाइड केलं, टी क्यूब आला. टी स्क्वेअरला टीनं डिवाइड केलं, टी आला म्हणजे मायनस 2t, आणि 1ला टीनं डिवाइड केलं तर 1 बाय टी तसंच ठेवला, कारण की 1 बाय टी जो आहे त्या 1 बाय टीचं आपल्याला इंटिग्रेशन लॉग टी माहिती. आता ह्याचं एक्स रेस टू एन इंटिग्रेशन काढा, हे लॉग टी आलं, इंटिग्रेशन घ्या, आणि काय घेतलं होतं आपण टीच्या ऐवजी ते मांडून टाका. परत तसाच इंटिग्रल कॉस रेस टू 7x dx. आता ह्याला सरळच माहिती आपल्याला, 7ला 6 प्लस 1 केलं मी, म्हणजे कॉस रेस टू 6 इंटू कॉस एक्स, आणि ह्या 6ला काय केलं, कॉस स्क्वेअरचा क्यूब, म्हणजे ह्या कॉस स्क्वेअरला मला काय म्हणता येतं, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे की नाही. कॉस स्क्वेअर एक्स
रेस टू क्यूब इंटू कॉस एक्स. ह्या कॉस स्क्वेअरला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे, म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय आला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा क्यूब. मग हा जो साइन आहे त्याच्यातला ह्या साइनला काय केलं टी घेतलं. साइन एक्स इज इक्वल टू टी, डेरिव्हेटिव्ह काढला, कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी मिळाला. आणि मग इथं 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब आणि हा डी टी. हा झाला 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस हे होतं साइन स्क्वेअर त्याचा क्यूब डी टी. क्यूब काढायचा हा फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. हे फॉर्म्युले तुम्हाला त्या बुकलेटमध्ये पण आहेत आहे की नाही. त्याच्यानुसार ए क्यूब म्हणजे 1 क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर म्हणजे 1 का स्क्वेअर आहे आणि हा या पद्धतीने ते मिळून केलं आपल्याला. एक मिनिट इथं मांडताना थोडंसं चुकलंय. ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी म्हणजे इथं स्क्वेअर झाला प्लस 3 ए बी स्क्वेअर म्हणजे इथं 4th पॉवर येईल आणि मायनस बी क्यूब म्हणजे टी रेस टू 2 चा क्यूब म्हणजे हे झालं टी रेस टू 6. थोडं तेवढं करेक्शन आहे. आता ह्या सगळ्यांचं इंटिग्रेशन तुम्हाला काढता येतं. डिनॉमिनेटर काय नाहीच आहे. एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला करून प्रत्येक टीच्या पॉवरचं इंटिग्रेशन काढा, टी मांडून टाका. पुढचा 13वा प्रॉब्लेम. हा सुद्धा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. पहा, इंटिग्रल tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. आता हा सेपरेट प्रॉब्लेम फक्त आतापर्यंत एक वेळेस एक्झाममध्ये आलेला सुद्धा आहे. ह्या 3x 2x 1x तर ह्यातल्या 3x ला काय केलं मी म्हणजे tan 3x ला tan 2x प्लस x असं घेतलं आहे की नाही. ह्या 3xचं विभाजन केलं 2x प्लस x आणि इथं tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला वापरला. हा tan 3x तसाच ठेवला. इकडे tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला काय tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. त्याला फक्त मांडणी केली आणि सरळ सरळ मल्टिप्लिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लाय. tan 3x ने इकडं मल्टिप्लाय केलं आणि 1 न इकडं मल्टिप्लाय केलं. tan 3x ने इकडं मल्टिप्लाय केलं तर tan 3x इंटू 1 tan 3x झालं म्हणजे आणि नंतर मायनस tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इज इक्वल टू ह्या 1 न मल्टिप्लाय केल्यामुळे काही फरक पडत नाही tan 2x प्लस tan x. आता आपल्याला ह्याची किंमत पाहिजे आपल्याला इंटिग्रेशन मध्ये. हे तर निगेटिव्ह आहे, याला इकडं आणलं पॉझिटिव्ह होईल आणि हे दोन भाग आहेत त्याला इकडं आणले ते निगेटिव्ह झाले. म्हणजे tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इज इक्वल टू काय मिळेल tan 3x आणि हे दोन्ही इकडे झाल्यावर निगेटिव्ह मायनस tan 2x मायनस tan x आणि हा आपला इंटिग्रँड होता. म्हणून I इज इक्वल टू याच्याऐवजी पूर्ण काय मिळालं मग आता tan 3x मायनस tan 2x मायनस tan x dx. आणि ह्यांचं इंटिग्रेशन काढणं आता एकदम सोपं आहे. टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक असतं माहिती आपल्याला म्हणजे लॉग ऑफ सेक 3x असल्यामुळे डिवायडेड बाय 3 मायनस लॉग ऑफ सेक 2x परत 2x असल्यामुळे डिवायडेड बाय 2 मायनस लॉग ऑफ सेक x इथं मात्र नाही आहे एक्सचा कोएफिशियंट काहीच म्हणून ते तसंच राहिलं प्लस सी. संपला प्रॉब्लेम. चौदावा इंटिग्रल 3 रेस टू कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस 2x dx. इथं हे ऍडजस्ट व्हावं म्हणून नंबर सोडून पुढचा प्रॉब्लेम घेतला मी कारण की जागा थोडीशी त्याच्यात बसला पाहिजे. तर उघडे पहा 3 रेस टू कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे ह्या कॉस स्क्वेअर एक्सला आपण टी घ्यायचं कारण की याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर 2 cos x इंटू मायनस साइन एक्स येतं आणि बरोबर साइन 2x मिळून जातं. म्हणून कॉस स्क्वेअर एक्सला काय केलं टी घेतलं, डेरिव्हेटिव्ह काढला एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला पहिल्यांदा 2 cos x आला. चेन रूलनं परत कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला तो आला मायनस साइन एक्स dx dt. म्हणजे ही मायनस जर बाजूला घेतली तर 2 sin x cos x dx इज इक्वल टू dt आला. हा मायनस फक्त इकडचा मी इकडे दिला मायनस dt आणि 2 sin x cos x म्हणजे 2 sin थीटा cos थीटा कुणाचा फॉर्म्युला आहे sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे म्हणून हे झालं sin 2x dx इज इक्वल टू मायनस dt. संपलं, एकदम सोपा भाग आहे. मग आता I इज इक्वल टू इंटिग्रल 3 रेस टू कॉस स्क्वेअर एक्स होता म्हणजे 3 रेस टू टी आलं आणि ह्याच्याऐवजी मायनस dt आलं. हा मायनस बाजूला घेतला म्हणजे इंटिग्रल 3 रेस टू टी dt आलं
ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए हा फॉर्म्युला आहे. म्हणजे -3 रेस टू टी डिवायडेड बाय लॉग 3 प्लस सी आलं. टीची किंमत फक्त मांडून टाकली, संपला प्रॉब्लेम. ठीक आहे. तर ह्याचा भाग इथं संपला.